अजय बसमाचा क्लास पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार. 4 धावेसाठी 4 धावेने स्वागत केलंय गोलंदाजाचं. गोलंदाज पण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आलाय. गणेशला पण पाहतोय. वंजारवाडी संघाने प्रथमतः नाणेफेकी जिंकले. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. माथेरान संघाला प्रथमतः फलंदाजी करायची. अजय बसमा ऑन स्ट्राइक एंड वरती वन्स अगेन क्लासिकल शॉट. अगदी कॉफी बुक स्टाईल ना फटका सजवला जातोय. लॉंग ऑफच्या वरतून हा ठोकला जातोय. चौकारानंतर हा षटकार येतोय आणि 6 धावेने टीम सचिन निर्णय माथेरान संघ जाऊन पोहोचलाय. तो 10 या आकड्यावरती. जबरदस्त स्ट्रोक होता. बॅटच्या मधोमध स्विच ऑन द साऊंड आपल्याला जरूर ऐकायला मिळाला. त्याचनंतर चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठीच पाहायला मिळाला. या 6 धावेने टीम सचिन रोड माथेरान संघ जाऊन पोहोचलाय 10 फलकीवरती 10 या आकड्यावरती. वंजारवाडी संघ प्रथमतः गोलंदाजी करतोय. नाणेफेकी जिंकून मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा एक धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि पहिले षटक फेकत असताना गणेशवरती आक्रमण आपण पाहतोय. 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाला. एक चौकार ठोकत असताना त्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला अजय बसमा. जर का आपण जवळपास पाहायला गेलो तर पॉइंटच्या वरतून एक चौकार पाहिला आणि त्याच नंतर आपण पाहायला गेलो तर लॉंगॉनच्या वरतून ऑफ षटकार आपण पाहतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा गणेशला पण पाहतोय. नॉंग स्ट्राइक एंड वरती रामवीरला पण पाहतोय. एक चांगला फलंदाज आहे मात्र दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून चांगला तालमेल पाहायला मिळाला. अजय बसमा पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. गोलंदाज पंचांच्या अगदी डावीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज गणेश. पुढवरचा वापर डान्सिंग द डाऊन क्लासिकल शॉट. गॅप भरपूर मोठे. चेंडू जाईल ऑन द कार्पेट. गोळीच्या वेगानं सीमा पार. षटकार ठोकल्यानंतर पुन्हा एकदा अजय बसमाचा क्लास पाहायला मिळाला आणि 4 धावेने संघ पुढे सरकेल. टीम सचिन निरड माथेरान संघ पोहोचला 14 या आकड्यावरती. 14 धावा धाव पलटेवर लागवला जातात माथेरान संघाच्या माध्यमातून. पहिल्या षटकावरती आक्रमण आपण पाहतोय. गणेशवरती प्रहार केले जात आहेत. वारंवार मोठे फटके. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूवरती 3 मोठाले फटके आपल्याला पाहायला मिळाले. 2 चौकार 1 षटकारच्या मदतीने केले असताना अजय बसमा यावेळी टॅपिंग क्रिकेट अगदी हलक्यात कट केला जाते. लॉंग ऑफला अलोन द कार्पेट बराच लांबवरचा प्रवास करत क्षेत्ररक्षक चेंडूवरती जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा वेगाने पाहायला मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. रामवीर त्याला साथ देतो. अजय बसमा सध्या जर का आपण पाहायला गेलो तर संघ पोहोचलाय 16 या आकड्यावरती. अजय बसमानं 4 चेंडू पेस केल्या. 16 धाव्यांचं योगदान त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. एक जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या अगदी 4ही बाजूला. वेचा अप्परकटचा फटका पसला जात होता. आपण जर का पाहायला गेलो तर हा झेल मित्र म्हणून टिपायचा होता. हा झेल टिपणे मित्र म्हणून महत्वाचा होता. अजय बसमा या फलंदाजाचा झेल सुटला जातोय आणि या झेलची किंमत इथून मोजावी लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय मात्र क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण पाहतोय वंजारवाडी या टीमला. एक आक्रमक शैलीचा फलंदाज असा झेल सोडला तर नक्कीच मी म्हणेन इथून मात्र सामना गमवावा लागेल वंजारवाडी टीमला. अजय सारखा एक नामवंत फलंदाज आहे. बरेचसे विक्रम त्या फलंदाजाच्या नावावरती आपण पाहतोय. चढ सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं हे नाव आणि तिथून खरं आपण जर का पाहायला गेलो तर अजय बसमाचा मोठ्या संख्येनं अगदी सोशल मीडियावरती फॅन फॉलोअर्स आपण पाहतोय. पुन्हा एकदा गॅप भरपूर मोठी आहे मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुसऱ्याची माग डायरेक्ट हिटची नामे संधी जरूर आपण पाहतोय. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या षटकाचा वादळी संपलाय. एका षटकाच्या अखेरीस टीम सचिन रोड माथेरान संघ पोहोचला 10 फलकेवरती 19 या आकड्यावरती. एकही फलंदाज बाद नाही आणि त्यामागे मात्र फलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. पहिल्या षटकावरती गणेशवरती आक्रमण पण पाहतोय. गणेशने धावा खर्च केल्यात 19 मात्र अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये कितपर्यंत धावेवरती रोकेल वंजारवाडी संघ टीम माथेरानला हेही पाहणं तेवढाच महत्त्वाचं राहील. हा सामना जिंकेल तो मात्र संघ मेगा फिनालेमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल. काही क्षणामध्ये या स्पर्धेतून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा या मैदानावरती संपन्न होईल. ज्यासाठी केला होता अट्टास तो दिस बाबा गोड आणि आजच्या दिवसासाठी खरं तर आयोजकांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळते. दमदार आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. मी ग्रामस्थ मंडळाचं कौतुक करेन. त्याचनंतर संजय नगर क्रिकेट संघाचं कौतुक करेन. भरपूर चांगली स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून आपल्याला भेटीस आपण पाहतोय. सलग या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. अंतिम रात्र आणि मैदानावरती घडलं जाते. यासाठीचं बॅट उजव्या स्टेच्या बाहेरून जाणारा अबंतर चेंडू फेकला जातोय. दिनेशला आपण पाहतोय. हा गोलंदाज 3 नंबर 3ऱ्या पंचाची माग केली जाते.
इथे निश्चित चेक केलं जाईल. केटीसच्या माध्यमातून करत ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. मात्र इथून निश्चित कोणत्या रीतीने चेंडू हाताळला हे मात्र मैदानावरती स्क्रीनवरती जरूर आपण पाहतोय. गोलंदाज दिनेशला पण पाहतोय. एक चांगला गोलंदाज आहे, वेगवान. पण वाईट चेंडू चेक करायचे ना. स्क्रीनवरती निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गोलंदाज दिनेश आणि इथून चांगला चेंडू मित्रांनो रिलीज केला होता. मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जात होतो आणि तिथून स्क्रीनवरती आपण पाहतोय. आणि इथून एस वाईट चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळेल टीम माथेरान संघाला. सचिन 11 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजय बसमा ऑन स्ट्राईक एंडवरती सध्या चर्चेत असलेलं हे नाव. रिव्हर्स अटॅम्प स्विच शॉटचा फटका बॅकच्या मधोमध. टायमिंग प्रॉपर, एलिव्हेशन तितकंच दमदार. मात्र चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द टॉप. सीमारेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी ठोकला जातोय चौकार. ज्या 4 धावेने संघ पुढे सरकेल. सचिन 11 माथेरान संघ पोहोचलाय 24-24 या आकड्यावरती. अद्यापर्यंत आपण जर का पाहायला गेलं तर एकही फलंदाज बाद नाही आणि त्यामागे अजय बसमाचा एक जेल सोडला होता आणि तिथून हा चौकार आपण पाहतोय. अगदी फर्स्ट स्लिपला मित्रांनो तो जेल सुटला होता आणि तिथून मात्र फर्स्ट स्लिपच्या शतरक्षकाच्या वरतून हा चौकार जर आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावेने माथेरान संघ पोहोचला 24 या आकड्यावरती. अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मात्र इथून दिनेश कोणत्या रीतीने गोलंदाजी करेल हा प्रकार होता. अगदी हलक्यात कट करण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्ट स्लिपचा शतरक्षक आपण पाहतोय. चुका केल्या जात आहेत. कव्हर पॉईंट रेझनमधून शतरक्षक वेगाने येतोय. बराचसा अंतर कापत आपल्याला पाहायला मिळाला आणि तोचपर्यंत मात्र 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. 2 धावेने टीम सचिन 11 माथेरान संघ जाऊन पोहोचला. आता धाव फलकेवरती जर आपण नजर फिरवली तर संघ पोहोचला 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मात्र चांगली सुरुवात अजय बसमाच्या माध्यमातून त्याला साथ देतोय रामवीर. मात्र बंदरवाडी संघ जर का आपण पाहायला गेलं तर मात्र पहिल्या षटकावरती जरूर मागडी गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि या षटकावरती देखील आक्रमण पुन्हा एकदा क्लाट्स पाहायला मिळतोय. वाटतं शॉट, चेंडू जाईल वन बाउन्स ओव्हर द टॉप. 4 धावेंसाठी अजय बसमाच्या बॅटमधनं खबर पॉईंटच्या वरतून दमदार चौकार पाहतोय. अजून एक चौकार या षटकामध्ये आपण पाहतोय. या चौकार मदतीने टीम सचिन 11 माथेरान संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 30 रन ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. एकही फलंदाज नाहीये बाद आणि त्यामध्ये फलंदाजी भरपूर चांगली आहे. अजय बसमाचा झेल सोडला आणि त्या झेलची किंमत आता बंजारवाडी टीमला मोजावी लागते. 2 चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश तयार. पंचांच्या उजवीकडनं अनोख्या स्टाईलनं फटका सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. पॅडवरती चेंडू जरूर आदळला जातोय. पंचांकडे अपील जरूर आपण पाहतोय. अपीलमध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी पाहायला मिळतोय. मात्र इथून लेग बायच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळाली. एका धावेने संघ पोहोचलाय 31. 31 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. टीम सचिन 11 माथेरान संघ षटकातील अजून जर आपण पाहायला गेलो तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडूमध्ये कोणत्या रीतीने गोलंदाज दिनेश गोलंदाजी करेल ज्याच्यावरती बंदरवाडी टीमच्या पाठीराख्यांची नजर आपण पाहतोय. टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा वापर जरूर पाहायला मिळतोय. ऑल ऑन द कार्पेट मिड विकेटला पण पाहतोय. शतरक्षक सचिनला चांगलं शतरक्षण त्याच्या माध्यमातून राहिला जाते. एकच धाव, अजून एका धावेने मात्र स्ट्राईक रोटेट होईल. अजय बसमा या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. शेवटच्या चेंडूवरती कोणत्या रीतीने फटका सजवेल हेही पाहणं आता तेवढाच महत्त्वाचं राहील. गोलंदाज सचिन पंचांच्या उजवीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन आणि इथून पंच आमच्या गडवळतील वाईड बॉल फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव. एका धावेने टीम सचिन 11 माथेरान संघ पुढे सरकत असताना पाहायला मिळेल 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 षटकांची मॅच आहे. मात्र गोलंदाजावरती आक्रमण आपण पाहतोय. गोलंदाजावरती अक्षरशः तुटून पडलाय. पहिलं षटक गणेशने फेकलं होतं त्याच्यावरती आक्रमण आणि तिथून मात्र आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन रिझन टार्गेट केलं जात आहे. बराचसा अंतर कापत आपण पाहतोय मिड विकेटचा शतरक्षक. एक धाव कंप्लीट, 2 धावा मात्र तिसरीसाठी माग केली जाते आणि मैदानाच्या आतमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर या 3 धावा जरूर पाहायला मिळाल्या आणि या 3 धावेनं मात्र पहिला डाव संपला जातोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम सचिन 11 माथेरान संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शॉर्ट आहे का? थँक्यू.
35 धावा बनलेत पा विजयाकरिता 12 चेंडू आणि 36 धाव्यांची गरज असणार आहे बंजारवाडी टीमला. चला माथेरान संघ पण स्पीडअप घ्यायचे पा लगेच क्षेत्ररक्षण जजून घ्यायचं. अजूनही एक सामना पेंडिंग आहे मित्रांनो मेगा फिनाल्या. या स्पर्धेतील शेवटचा सामना अजूनही पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम रात्र आणि खरं तर ज्यासाठी केला होता अट्टास तो दिस बाबा गोडा आणि आज खरं तर अगदी आपण जर पाहायला गेलो तर अगदी चांगल्या रीतीने स्पर्धा पार पाडली जाते. आयोजकाच्या माध्यमातून भरपूर चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर बरेचसे संघाने सहभाग घेतला होता आणि त्या संघामधील मात्र अजून आपण पाहतोय मैदानावरती शेवटचा सामना पेंडिंग शेवटचा सामना बाकी असणाऱ्या मेगा फिनाले इथे काही क्षणामध्ये संपन्न होईल. येणारे 12 चेंडू आणि विजयाकरिता अजूनही 36 धाव्यांची गरज असणार बा. उत्तर अर्थाला सुरुवात होईल. मैदानावरती 2 फलंदाज अजय आणि गणू हे 2 फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना इथून मात्र फलंदाजी करणाऱ्या वंजारवाडी टीमला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. मागील सामना जर का आपण पाहिला होता 1 चेंडू 6 धाव्यांची गरज असताना मात्र तो षटकार ठोकून सामना जिंकला होता वंजारवाडी टीमनं. मात्र आता सचिन निवड माथेरान संघाच्या विरोधात केल्याच्या आणि माफी असावी 12 चेंडूमध्ये बनवायचे ते 36 धाबा या बनवल्या जातील का की डिफेंड केल्या जातील माथेरान संघाच्या माध्यमातून हेही पाहणं तेवढाच महत्त्वाचं राहील. भरपूर चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. गणेश ऑन स्ट्राईक एंडवरती पहिलं षटक फेकण्यासाठी अजय बसमाला आपण पाहतोय. फलंदाजी करत असताना भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला आणि तिथून मात्र आपण जर का पाहायला गेलो तर सचिन माथेरान संघ पोहोचलाय 35 या आकड्यावरती. कंपल्सरी चेसिंग असतं कारणास्तव फटका पसला जातोय. अगदी लॉंग ऑफ रिझनला रामवीरला पण पाहतोय. जबरदस्त शतरक्षण धावचितची नामी संदेश पंचांचं फिंगर इन आणि पहिली गोल्डन डकची शिकार. महत्वाचा फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू द डगआउट. धावचितच्या स्वरूपात पहिला झटका लागला जातो बंजारवाडी टीमला आणि इथून फलंदाजाला परतावा लागेल. मात्र 0 या धावसंख्येवरती मात्र एक धाव जरूर संघासाठी आपल्याला पाहायला मिळेल. सुनील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजय बाद झाला. त्यानंतर मैदानावरती एका साईडला गणेशला पण पाहतोय ऑन स्ट्राईक गेंडवरती. अपट्रॅकरचा चेंडू अगदी हलक्या पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण अविनाशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. माथेरान संघ यासाठी ओळखला जातो. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून अनेक मैदानावरती राहिला आहे आणि याही मैदानावरती भरपूर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. वंजारवाडी टीमच्या विरोधात केलं असताना 2 षटकांचा सामना मैदानावरती जरूर आपण पाहिला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचला होता. समोर उडवण्याचा प्रयत्न सचिन बसमाला पण पाहतोय. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पैकी 30 दर्जेदार कलेक्ट चांगला करता आला नाही. अजय बसमाला इथे देखील विकेट मिळाली असती मात्र त्यामध्ये कलेक्ट चांगला चेंडू करता आला नाही आणि त्यामध्ये या 2 धावा जरूर पाहायला मिळाल्या. या 2 धावेने टीम वंजारवाडी संघ पोहोचला तो 4 या आकड्यावरती. इथून मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. या षटकामध्ये देखील 1-2 मोठा फटका येणं महत्वाचं असेल. बॅटशीट ऑफिस विकेट किपरनं टिपला जातोय जल. विकेट किपर सोहम बसमाला पण पाहतोय. सुरेख सेल टिपला जातोय आणि 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला जाईल वंजारवाडी टीमला. फलंदाज होईल बाद त्यावेळी. सुनील मात्र यावेळी बाद होत असताना मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मात्र विलासला इथून चांगली मोठी फटकेबाजी करावी लागेल. मात्र आक्रमण करावा लागेल विलासला. विलासची क्षमता आहे चौकार षटकार टोकण्याची. मात्र इथून आक्रमण केला जाईल का. अजय बसमा नावाचं वादल मात्र अजयच्या अगेन्स्ट केलं असताना विलासला इथून षटकार चौकार ठोकावे लागतील कारण आव्हान भरपूर मोठं आपण पाहिलं होतं. 12 चेंडूमध्ये 36 धावा जमा करत असताना या षटकामधील अजूनही जर का आपण पाहायला गेला तर 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 चेंडूमध्ये कदाचित 2 मोठे फटके आल्या तर शेवटच्या क्षणी सामना रफ अँड टफ पाहायला मिळाला. प्रयत्न सुरेख आहे. मिड विकेटला क्लिअर करत हा चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी विलासच्या बॅटमधला संजीवनी देणारा चौकार आपण पाहतोय आणि 4 धावेने टीम वंजारवाडी संघ जाऊन पोहोचलाय. धाव फलकेवरती तो 8 या आकड्यावरती. 8 धावा धाव फलकेवरती लागल्यात. अजूनही विजया करता 28 बनवायचे वंजारवाडी टीमला. सामना सोपा करण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकामधील अजून एखादा जर मोठा फटका आला तर सामना रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल.
गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. टप्पा पडला, थोडीशी उसळी कमी राहिली आणि षटक क्रमांक पहिलं संपलं जातं आणि पहिल्या षटकामध्ये वंजारवाडी टीमनं बनवल्यात 8 धावा. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि विजयाकरिता अजून 28 धावांची गरज आहे. 6 चेंडू 28 धावा, 28 धावा 6 चेंडू. माथेरान की वंजारवाडी मात्र ही सामना मात्र तितकाच महत्वाचा मैदानावरती रंगला जातोय. हा सामना जिंकेल, मेगा फिनालेमध्ये धडक मारेल, मात्र कोणता संघ असणार याच्यावरती खरं तर पाठी राखायच्या नजरा. डायरेक्ट हिट बॅक टू द बॉलर, डायरेक्ट हिटची नामी संधीने इथे फलंदाज धावचीतच्या स्वरूपात होईल बाद. विलास ज्यानं चौकार टोकला होता तो फलंदाजच्या वेळी तंबूच्या आश्रयाला आणि इथून अजून एक धक्का लागला जातोय वंजारवाडी टीमला आणि फलंदाज विलास मात्र बॅक टू द पवेलियन येत असताना आपण पाहतोय. विघ्नेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. एकतर्फी सामना हा देखील आपल्याला जरूर पाहायला मिळतोय मैदानावरती. मागील सामना रफ अँड टफ जरूर आपण पाहिला होता. 1 चेंडू 6 धावेची करत असताना तो सामना खरं वंजारवाडी टीमनं जिंकला होता आणि मैदानावरती काय घडलं जातं फॉम्बलिंग क्रिकेट आणि मैदानावरती चेंडू जातो आहे अलॉन द कार्पेट सीमा रेषेच्या पलीकडं 4 धावेंसाठी ठोकला जातोय चौकार. या चौकारच्या मदतीने संघ पुढे सरकलाय. हे 4 धावेने संघ पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा धाफलक्यावरती लगावलात. हा ट्रॅकर समोर उडवलाय. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू लँड होईल. 1 बाउन्स ओव्हर द टॉप. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. 4 धावेंसाठी हा टोकला जातोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि 4 धावेने संघ पुढे सरकेल. वंजारवाडी संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 16 या आकड्यावरती. अजूनही 20 धावेंची गरज आहे. हा ट्रॅकर होता आपटी बार चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता विकेट किपरच्या माध्यमातून. थोड्याशा चुका पाहतोय मात्र निर्धाव चेंडू फेकल्यानंतर लेग बायच्या स्वरूपात 1 धाव पाहायला मिळेल. एका धावेने अतिरिक्त धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचेल धावफलकेवरती 17 या आकड्यावरती जाम पोहोचला वंजारवाडी संघ. अजून 19 धाब्यांची गरज आहे. या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी पण आमच्याकडे वरती सिटीचं वाईट डावेच्या बाहेरून जाणारा अभ्यंतर चेंडू फेकला जातोय आणि अतिरिक्त एका धावेने संघ पुढे सरकलाय. 18 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला जातोय. हलक्या हाताने अगदी चेंडूला पुश केला जातोय. सामन्यातील खरं तर औपचारिकता शिल्लक मैदानावरती आपण पाहतोय. षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून विजयाकरिता बऱ्याचशा धाव्यांची गरज आहे. मात्र गोलंदाज रामवीरला आपण पाहतोय. षटकातील सामना इथे जिंकला टीम सचिन नेडवान माथेरान संघ. कॉंग्रॅच्युलेशन हडलक टीम. वंजारवाडी संघ भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून देखील राहिला आणि याच नंतर मेगा फिनाले आपल्याला पाहायला मिळेल. सचिन नेडवान माथेरान संघ जाऊन पोहोचलाय मेगा फायनल मध्ये. चॅम्पियन कोण बनणार या स्पर्धेमध्ये? मालवाडी संघाचा संघनायक. आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. मालवाडी संघाचा संघनायक आणि त्याच नंतर माथेरान संघाचा संघनायक. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करायचे पहा. मेगा फिनाले इथे रंगला जाईल. मालवाडी आणि त्याच्या विरोधात फाईट करेल टीम सचिन नेलवड माथेरान संघ. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचे पहा.